सुकून विथ सूरज सोबत आज आपण एक नवीन कहाणी घेऊन आलो आहे. ही एका मुलीची खरी कहाणी आहे. तिने मला DM केलं आणि मला सांगितलं की असं असं माझ्यासोबत घडलं आहे, म्हणजे माझी ही कहाणी आहे आणि ती मी तुम्हाला सांगते. कारण मला पुढे काय होणार, माझ्या स्वप्नाचं काय होणार ते मला माहीत नाही. कारण त्या मुलीवर असं प्रकरण घडलं, म्हणजे फॅमिली प्रेशर आणि रिस्पॉन्सिबिलिटीसोबत तिने घर हँडल करणं, घराची जबाबदारी घेणं सगळं तिच्या खांद्यावर आलं. मग तिने हे सगळं करत करत तिचं स्वप्न कसं कंप्लीट केलं किंवा करत आहे ते मी तुम्हाला यातून सांगत आहे तिच्या स्टोरीमधून. तिचं काय स्वप्न होतं, तिला काय बनायचं होतं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्ही ऐका आणि सांगा मला लास्टला कमेंटमध्ये स्टोरी कशी वाटली. आणि तुमची काही याशा रिलेटेड काही स्टोरी, काय कहाणी असेल किंवा काय घडलं असेल लाईफमध्ये, काय टेन्शन असेल तर ते मला शेअर करा. कारण तेच आपण टेन्शनचं सोल्युशन आपण कसं देणार ते तुम्हाला सांगणार. कारण की प्रत्येक सोल्युशन हे नक्की असतंच, प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन नक्की असतं मित्रांनो. तर आधी आपण स्टोरी ऐकूया. चला. ती म्हणते, कधी कधी जग आपल्याला सांगतं तुझ्याने हे होणार नाही, पण इतिहास त्या लोकांचा बनतो जे स्वतःवर विश्वास ठेवतात. ही गोष्ट आहे एका अशा मुलीची जिला लहानपणापासून शब्दांवर प्रेम होतं. नीट ऐका मित्रांनो, शब्दांवर प्रेम. तिच्या मनात एकच स्वप्न होतं, कवित्री व्हायचं. 6वीच्या वर्गात असताना शिक्षकांनी तिला चारोळी लिहायला सांगितली होती. तो फक्त एक छोटा गृहपाठ नव्हता, तो तिच्या आयुष्याचा पहिला टप्पा होता. तिने शब्दांना भावना दिल्या, भावनांना कविता दिली आणि कवितांना स्वतःचे आयुष्य दिलं. किती मस्त आहे गोष्ट मित्रांनो. ही तिनं स्वतः लिहिलं आहे. तिने स्वतः तिचा मेसेज आहे हा, ते मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. तिथे शब्दांना भावना दिल्या, भावनांना कविता दिली आणि त्या कवितांना स्वतःचे आयुष्य दिलं. काय मस्त लाईन आहे तेव्हा. तिच्या शिक्षकांनी तिच्यातील प्रतिभा ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिलं, लिहिण्यासाठी डायरी दिली आणि सतत सांगितलं, लिहित राहा, एक दिवस तुझे शब्द अनेकांच्या मनात घर करतील. वा. शिक्षकांबद्दल किती तारीफ केली ना ती कमीच आहे. कारण आपल्याला आपल्या स्वप्नांना आकार द्यायचं, आपल्याला घडवायचं काम हे शिक्षक खूप मेहनतीने करतात. आणि त्यांनी हे किती मस्त माझ्या लाईन सांगितलं आहे, खूप भारी वाटलं. तिने ते मनावर घेतलं. दिवस गेले, महिने गेले आणि तिच्या कविता वर्तमानपत्रात छापून येऊ लागल्या. तिच्या लेखणीतून मैत्री, प्रयत्न, आशा आणि आयुष्याचे अनेक रंग उमटले. पण प्रत्येक स्वप्नाचा प्रवास सोपा नसतो. घरात काही जण म्हणायचे, कविता लिहून काही होत नाही, यातून भविष्य घडत नाही. हे शब्द मनाला लागायचे. कधी डोळे पाणावायचे, पण तिच्या हातातून पेन कधी सुटलं नाही. कारण तिला माहीत होतं, स्वप्न पाहणं सोपं असतं, पण त्यासाठी रोज लढणं ही खरी हिंमत असते. तिच्या मित्रांनी तिच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी साथ दिली आणि त्या छोट्याशा आधारामुळे ती पुन्हा नव्या उमेदीने लिहू लागली. वाह. आज तिची गोष्ट प्रत्येकासाठी प्रेरणा आहे. जर तुमच्या आयुष्यातही कोणी म्हणत असेल की तुझ्याने होणार नाही, तर लक्षात ठेवा मित्रांनो, त्यांना वादाने नाही तर तुमच्या कामगिरीने उत्तर द्या. प्रयत्न करत राहा. प्रयत्न केल्याने फळ नक्की भेटतं, पण फळच्या आशेने प्रयत्न करू नका. प्रयत्न करा, फक्त मेहनत करा. वरती देणारा देव आहे. जिद्द असेल ना तर साधं पेनही इतिहास लिहू शकतं. जिद्द ठेवा, मेहनत ठेवा आणि जिद्दीशिवाय काय नाही. जे आहे त्या मेहनतीवर आहे आपल्या. जे स्वप्न आहे त्यासाठी स्किल्सचा पाठीमागे लावा. स्किल्स शोधा. स्किल्स भेटले तर मग पुढे आपलं आयुष्य त्याप्रमाणे घडतं चांगलं.
आणि कदाचित तुम्ही जे स्वप्न पाहत आहात उद्या त्याच स्वप्नामुळे हजारो लोक प्रेरितसुद्धा होतील. म्हणून तुम्हाला ही कहाणी, हे गोष्ट, हे सगळं म्हणजे तुमच्या समोर मांडतो, शेअर करतो. कारण ते तुमच्या पण रिलेटेड असतात. काही गोष्टी तुमची पण स्वप्न असतात, तुमचं पण भविष्य असतं की मला हे बनायचं आहे, मला हे साकार करायचं आहे वगैरे. पण ते तुम्ही कसं करणार? काही प्रॉब्लेम असतात खूप. काही प्रॉब्लेममुळे ते काही लोक ते स्वप्न सोडून देतात आणि साधारण लाईफ जगतात. असं नाही करायला पाहिजे. आपलं स्वप्न आणि फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी हे दोन्ही आपण एकसाथ घेऊन गेलो पाहिजे. हॉबीज, आता माझे पण हॉबीज असतात की गाण्याची आवड आहे मला. पण ते करत करत मी काही ना काही शिकत राहतो. एडिटिंग म्हणा, काय म्हणा. एडिटिंग तर मला काय येत नाही, एडिटिंगचं वगैरे. ते मी शिकतो आहे आणि शिकत राहीन पुढे. आणि ही कधी हार मानू नका. म्हणून लिहित राहा, शिकत राहा, पुढे चालत राहा. कारण तुमची कहाणी अजून संपलेली नाही आहे, तर ती आता सुरू झाली आहे. बरोबर आहे ना? इंटरेस्टिंग पार्ट इथूनच चालू होतो, जेव्हा आपण आपल्या आयुष्याला एक नवीन फेज देतो, नवीन आपण आपली कहाणी लिहितो. त्यातच आयुष्य आहे. आयुष्य जगायचं तर एकदम बिंदास जगायचं आणि आपल्या पद्धतीने जगायचं. पण त्यामध्ये फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा घेऊन जायचं आपण. असं नाही की फक्त स्वप्नाच्याच मागे धावायचं. फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी पण करायचं. ते आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे. त्यांना आपण असं डायरेक्ट सोडून नाही देऊ शकत ना. ते करत करत स्वप्नाच्या मागे लागा. ते करत करत स्वप्न पूर्ण करत राहा आपलं. दोन्ही पण एकसाथ होतं मग. पण हार मानू नका. हार मानलं तर संपला तिकडंच. हार मानायचं नाही. मग त्या कहाणीतून आपल्याला काय शिकायला भेटतं की आता त्या मुलीचं काय चालू असेल, ती तिच्या आयुष्यामध्ये कशी जगत असेल, ती तिच्या स्वप्नांना पुढे भविष्य देत असेल का. ही 6वीमध्ये तिच्यासोबत घडलं. म्हणजे 6वी सोबत तिला स्वप्नांना वळण भेटलं की मला कवयित्री व्हायचं आहे. मग ती आता कवयित्री झाली का ती तिच्या काही कारणामुळे तिने ते स्वप्न सोडलं. स्वप्न सोडलं तर नाही मित्रांनो तिने, पण ती लढत आहे आणि ती लढत राहीलच. कारण प्रयत्न आपण बघतो, त्या प्रयत्नासोबत स्वप्न आपण बघतो, तर स्वप्नासोबत आपल्याला जिद्द भेटते. आणि त्या जिद्दीमुळे त्या स्वप्नाला जिवंत राहतं ते स्वप्न. आणि ते स्वप्न जिवंत राहणं म्हणजे तुम्ही त्या स्वप्नासाठी लढत आहात, तुम्ही त्या स्वप्नासाठी प्रयत्न करत आहात. तेच महत्त्वाचं आहे ना. तिथे प्रयत्न करत राहा. आणि एक दिवस आपल्याला यश भेटणार नाही, पण सतत प्रयत्न केलं, सतत ट्राय करत गेलं, नवीन काहीतरी बनवत गेलं, घडत गेलो, तर आपल्याला यश नक्की भेटतं. का नाही भेटणार यश? मेहनत आहे, ते प्रवास आहे आपला. ते एक जर्नी आहे. त्यामध्ये आपण शिकतोय, शिकत स्वतःला घडवत आहे. ते पण सगळं कामं सगळं घेऊन, रिस्पॉन्सिबिलिटी जे असेल, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणा, काही पण म्हणा, ते सगळं करत आपण आपल्या स्वप्नासाठी लढत आहे. आपण आपल्या स्वप्नासाठी जगत आहे. तेच महत्त्वाचं आहे. जगा, आपल्या स्वप्नासाठी जगा, स्वतःसाठी जगा. स्वतःसाठी चांगलं खावा, व्यायाम करा, एक्सरसाइज करा आणि लवकर झोपा आणि एक्सरसाइज करा. कारण आपले स्वप्न आपणच पूर्ण करणार, दुसरं कोण नाही. दुसरं फक्त आता काय बोलायचं त्यांना, स्वप्न कंप्लीट करायला आपण स्वतः असतो. स्वतः जिम्मेदारी घ्यायची. काही लोक असतात ते तुम्हाला सपोर्ट करतात, त्यांचं ऐका सगळ्यांचं, पण करा मनाचं. कारण शेवटी आपलं स्वप्न आपणच समजू शकतो, बाकी कोण नाही समजू शकत. हे तर सत्यच आहे म्हणा.
बाकी तुमचं या रिलेटेड काही स्वप्न आहे का? काही सांगायचं असलं तर मला लगेच DM करा, मेसेज करा, कमेंट करा. त्यामध्ये आपण तुमचे स्वप्न किंवा तुमचं काही भावना असेल ते आपण लोकांच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला जे काही अडचण असेल, प्रॉब्लेम असतील, शेअर करा. मी आहे ना इथे, मी आहे ना ऐकायला प्रॉब्लेम तुमचे. कारण सोल्युशन असतो सगळ्यांकडे, सांगतात ते सोल्युशन सगळे, पण ऐकणारं कोण असतो? सगळे सांगतात हां असं कर, तसं कर, असं कर, तसं कर. पहिलं ऐका ना त्यांना काय म्हणायचं, त्यांच्या मनात काय आहे, काय चालू आहे ते ऐका. ते ऐकल्यानंतर आपण त्यांना सोल्युशन देणं. आधीच आपण बडबडत राहिलो ते काय आहे सांगणार आहे का तुम्हाला तसं? दोघांचं संभाषणमध्ये काय असतं माहिती आहे का? ऐकणारा पण असतो आणि बोलणारा पण असतो. जिथं माणूस बोलतो ना, तो समोरचा ऐकलं पाहिजे, ऐकता आलं पाहिजे. आणि ऐकणं पण ही खूप मोठं सपोर्ट आहे मित्रांनो. बाकी त्याच्याकडे सोल्युशन असेल नाही हे दुसरी गोष्ट आहे, पण ऐका, तिचं ऐका, त्याचं ऐका, जो असेल ते समजा. तर मित्रांनो, आपण आता पुढचा असेच काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टीकडे किंवा काही जे असेल रहस्य ते आपण सांगूया. याबद्दल तुमचा काही कमेंट असेल ते सांगा मला. आपण नेक्स्ट व्हिडिओ काय माहीत तुमच्याच काहीतरी कमेंटमधून एक नेक्स्ट व्हिडिओ बनवू शकतो. असं सपोर्ट करा. सुकून विथ सूरज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन ते बटन आहे ना, त्यावर क्लिक करा, सबस्क्राईब करा. बस चला, बाय बाय.